मंडळी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती हा सण साजरा केला जातो। हा सण भगवान हनुमानाला समर्पित आहे। आपल्या हिंदू धर्मात भगवान हनुमानाला विशेष महत्त्व आहे। त्यांना कलियुगातील देव मानले जाते। हनुमान जयंती निमित्त लोक पूजा करून उपवास करतात। असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ फळ मिळते। वाईट शक्तींपासून आपले रक्षण होते आणि अनेक समस्यांपासून आपली मुक्तता होते। हनुमानाकडे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच त्यांना संकटमोचन असेही म्हटले जाते। हनुमानाला एक शक्तिशाली देव मानले जाते। हे भगवान रामाचे भक्त, त्यांच्या जयंतीनिमित्तच हा दिवस साजरा केला जातो। शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला। शास्त्रानुसार लोक या दिवशी त्यांची पूजा करतात आणि आपलं त्यांच्यापुढे साकडं ठेवतात। या काळात हनुमानाची पूजा केल्यास भूत आणि नकारात्मक शक्तींचाही अंत होतो। या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करायला विशेष महत्त्व आहे। यंदा पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा, ज्या दिवशी महाबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते, ती यावर्षी बुधवार 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 सुरू होईल आणि गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 पर्यंत चालेल। त्यामुळे उदय नक्षत्राप्रमाणे हनुमानाची पवित्र जयंती 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल। हनुमान चालीसा शिवाय हनुमानजींची पूजा पूर्ण होत नाही। हनुमान चालीसा ही कवी तुलसीदास यांनी लिहिली होती। शास्त्रात तिचे खूप महत्त्व आहे। असे म्हटले जाते की याचा जप केल्याने शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते। एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालीसाचे पठण करावे, त्याचे सर्व संकट दूर होतात। शास्त्रानुसार हनुमान चालीसाचे 100 वेळा पठण करावे, परंतु जर तुम्ही हे करू शकत नसाल तर किमान 7, 11 किंवा 21 वेळा पठण करावे। जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह बराच काळ चालू असेल तर दर मंगळवारी हनुमानजींची पूजा करून हनुमान चालीसाचा पाठ केल्यास कलह दूर होतो। हनुमान चालीसाचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि भूत प्रेतांच्या सावलीपासूनही मुक्ती मिळते। रोज हनुमान चालीसाचा पाठ करणाऱ्या लोकांपासून संकटे आणि नकारात्मक ऊर्जा नेहमी दूर राहतात। हनुमानजी सर्वात शक्तिशाली आणि महावीर आहेत। त्यांचे ध्यान केल्याने मनुष्य बलवान होतो आणि शक्ती प्राप्त होते। हनुमान चालीसाचा पाठ केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते। हे पाठ केल्याने माणसाचे आरोग्य सुधारते आणि त्याच्या सर्व वेदनांचा अंत होतो। हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावान तसेच ज्ञानी आहेत। हनुमान चालीसाचे पठण जे खऱ्या मनाने करतात त्यांना बुद्धी आणि कुशाग्रता प्राप्त होते। हनुमान चालीसाचा पाठ केल्याने शरीरात सकारात्मकता येते आणि वाईट विचार नष्ट होतात। ते सतत वाचल्याने तणावाचा काळही संपतो। भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधी दाता आहेत। जेव्हा जेव्हा कोणावर आर्थिक संकट येते तेव्हा मनापासून हनुमानजींचे ध्यान करून या चालीसाचा पाठ सुरू करा। हे खूप लवकर फायदे देते। तर हनुमान चालीसाचे पठण करण्याची योग्य वेळ कोणती? हनुमान चालीसाचे पठण करण्याची उत्तम वेळ पहाटे किंवा संध्याकाळी मानली जाते। पण हे लक्षात ठेवा की हनुमान चालीसाचा पाठ करताना त्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे। दुसरीकडे जर तुम्ही संध्याकाळी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर तुमचे हातपाय चांगले धुवा आणि स्वच्छ कपडे घाला आणि नंतर पठण करा। बजरंग बाण या संकटापासून वाचवतो। मंडळी, बरेच लोक आपल्या व्यवहारामुळे लोकांना नाराज करतात। यामुळे त्यांचे शत्रू वाढतात आणि काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते, ज्यामुळे त्यांचे गुपित शत्रू देखील असतात। हे देखील शक्य आहे की आपण सर्व परीने चांगले आहात तरी देखील लोक आपल्या प्रगतीचा हेवा करत असतील आणि आपल्या विरोधात काही ना काही कट कारस्थान रचत असतील। तर अशामध्ये जर आपण प्रामाणिक आहात तर हे बजरंग बाण आपल्याला वाचवतो आणि शत्रूंना शिक्षा देतो। बजरंग बाण हे शत्रूंना त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळते। परंतु हे पाठ एकाच ठिकाणी बसून विधियुक्त 21 दिवस पर्यंत वाचन करावे आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घेतला पाहिजे, कारण हनुमानजी केवळ पवित्र लोकांना साथ देतात। या पाठाचे पठण केल्याने त्वरितच 21 दिवसात फळ मिळते। जी व्यक्ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसाचे पठण करते त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही। त्याच्यावर तुरुंगाचे संकट कधीही येत नाही। जर एखाद्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंग भोगावे लागत असल्यास तर त्याला संकल्प घेऊन आपल्या केलेल्या कृत्याची क्षमा मागितली पाहिजे आणि पुढे असे कृत्य कधीही न करण्याचे वचन देऊन हनुमान चालीसाचे 108 वेळा पठण केले पाहिजे। हनुमानजींची कृपादृष्टी मिळाल्यावर अशी माणसे देखील तुरुंगातून मुक्त होतात।
जर आपण संधिवात, वात, डोकेदुखी, घसादुखी, सांधेदुखी इत्यादी वेदनेने त्रस्त आहात तर पाण्याचे एका भांड्याला समोर ठेवून हनुमान बाहुकचे 26 किंवा 21 दिवसापर्यंत चांगले मुहूर्त बघून पठण करावे. दररोज ते पाणी पिऊन दुसरे पाणी ठेवा. हनुमानची कृपा मिळाल्याने शरीरातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल. जर एखाद्याला अंधाराची, भूतप्रेताची भीती वाटत असल्यास हम हनुमते नमः रात्री झोपण्याच्या पूर्वी हातपाय आणि कान नाक धुवून पूर्वेकडे तोंड करून या मंत्राचे 108 वेळा जप करून झोपावे. काहीच दिवसात हळूहळू भीती कमी होऊन निर्भयता संचारेल. दररोज मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या देवळात जाऊन गूळ आणि हरभरे अर्पण करा आणि घरात सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचे पठण करावे. पठण करण्याच्या पूर्वी आणि नंतर किमान अर्धा तास कोणाशीही बोलू नये. 21 दिवस पूर्ण झाल्यावर हनुमानजींना चोळा अर्पण करा. असे केल्याने घरात सुख आणि शांती येते. हनुमानजींची कृपा ज्याच्यावर होते त्याचा शनी आणि यमराज देखील काहीही वाईट करू शकत नाहीत. शनिग्रहाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या देवळात जावे आणि मांस आणि मद्यापासून लांब राहावे. या व्यतिरिक्त शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनी भगवान आपल्याला लाभ देण्यास सुरुवात करतील. यामुळे शनिग्रहापासून मुक्ती मिळेल. हनुमानजींचे शाभर मंत्र खूपच सिद्ध आहेत. याच्या प्रयोगाने हनुमानजी त्वरितच मनातले ऐकतात. याचे वापर तेव्हाच करा जेव्हा ही खात्री आहे की आपण पवित्र आहात. हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व संकटांना आणि त्रासांना चमत्कारिक रूपाने संपवण्याची क्षमता ठेवतो. हनुमानाचे अनेक शाबर मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्र वेगवेगळ्या कार्यासाठी दिलेला आहे. मंडळी, शाबर मंत्राचा जप करण्याचे नियम, वेळ, ठिकाण आणि मंत्र जाप आणि संख्या आणि दिवस हे एखाद्या योग्य पंडिताला विचारूनच करावे.